सूर्योदय न्यूज चॅनलच्या कोकण आवृत्तीचा वर्धापन दिन 16 जो आहे तो पार पडला आहे. दादा, पहिली प्रतिक्रिया काय आहे? या ठिकाणच्या प्रत्येक बातम्या ज्या आहेत ते ग्राउंड लेवल असो किंवा आणखीन टॉपच्या बातम्या आपण प्रकाशित करता, हा कार्यक्रम पार पडला आहे. पहिली प्रतिक्रिया किती दिवसापासूनचा हा पूर्ण नियोजनात कार्यक्रम होता? किती दिवस लागले ह्या कार्यक्रमाचं पूर्ण आयोजन? नाही, कार्यक्रमाचं तुमचं नियोजन 2-3 महिन्यापासून चाललं आहे. सततच्या मीटिंग चालू आहेत, व्हिडिओ कॉन्फरन्स चालू आहे, ऑनलाईन मीटिंग चालू आहेत, भेटणं चालू आहे, गाठीभेटी चालू आहेत. तसंच एक 4-5 मीटिंगमध्ये कार्यक्रम म्हणजे आयोजन झालेलं आहे कार्यक्रमाचं. तसेच तसेच मनोज जरांगे पाटील आले नाहीत आणि ऑनलाईनच्या माध्यमातून संपर्क केला आहे, त्याबद्दलची पहिली. हां, मनोज जरांगे पाटील साहेब आले नाहीत. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे थोडीशी आमची नाराजी झाली थोडीशी. पण त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्यांच्या फोनद्वारे, की दूरध्वनीद्वारे आश्वासन दिलं, की आम्ही पुढच्या कार्यक्रमाला नक्कीच हजर राहू, असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे आमचा परत उत्साह वाढलेला आहे. आता या माध्यमातून तुम्ही जे चांगलं काम करणारे व्यक्तिमत्व आहेत त्यांनाच पुरस्कारांनी सन्मानित केले सूर्योदय न्यूज चॅनलच्या. आता त्यांची ऊर्जा पण तुमच्या माध्यमातून वाढते असं वाटतं? हां, त्यांची ऊर्जा नक्कीच वाढलेली आहे. कारण त्यांनी सन्मान घेऊन त्यांची ऊर्जा वाढलेली आहे. त्यांच्यामध्ये ऊर्जा जरा आलेली आहे. तुम्हाला पण वाटतंय का हा तर कार्यक्रम आपण यावर्षी असा आयोजित केला, यापेक्षाही चांगला कार्यक्रम पुढल्या कार्यकाळामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हो असं वाटतं? हो, नक्कीच. हा जो कार्यक्रम झाला, जो एवढा मोठा झाला, की असं वाटतं की यापुढे आणखीन मोठा कार्यक्रम व्हावा, की मनोज जरांगे पाटील साहेब, आणखीन कोण योद्धे यांच्या उपस्थितीत तो आणखीन मोठा व्हावा, असं नक्कीच वाटते, मनापासून वाटते. काय दादा, काय भावना आहेत? भावना म्हणजे बघायला गेलं तर अतिशय हा आजचा आनंदाचा क्षण आहे. गेले 2 महिने आम्ही दैनिक सूर्योदय कोकण आवृत्ती वर्धापन दिनासाठी तयारी करत आहोत. आणखीन एक प्रश्न, गोगावले साहेब कॅबिनेट मंत्री आहेत या भागातले, ते उपस्थित राहतील किंवा नंतर ते असं म्हणजे धाकधूक वाटत होतं? 100% धाकधुकी म्हणजे कसं माहीत आहे, आता ते आमदार नसून एक राज्यमंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, पूर्ण राज्याचा विस्तार त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे कुठल्या क्षणाला कुठं जातील, म्हणजे असं कुठे बोलवणं होईल ह्याच्यावरती आम्हाला थोडंसं प्रश्नचिन्ह होतंच. पण आम्हाला 100 उपस्थिती लावल्यानं खूप मोठं समाधान व्यक्त होतं. नक्की म्हणजे भरत शेठ आल्यामुळे आम्हाला थोडंसं जे व्यासपीठ भरून गेलेलं आहे आणि ज्या पुरस्कारधारक आहेत त्यांना देखील अपेक्षा होती की आपला हा पुरस्कार हा एखाद्या राज्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावा, यांच्या देखील भावना व्यक्त होत्या. आणि त्यांनी च्या बातम्या ज्या आहेत तो घरी घरी पोहोचव यासाठी कशा कशा पद्धतीमध्ये काम? मी दैनिक सूर्योदयचा मसला प्रतिनिधी म्हणून काम करतो. दैनिक सूर्योदयाच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही विविध क्षेत्रामध्ये जाऊन तिथल्या बातम्या आम्ही गोळा करतो. शक्यतो शैक्षणिक बातम्या, त्याचप्रमाणे कुठल्या पोलीस स्टेशनच्या बातम्या असू द्या किंवा राजकीय बातम्या असू द्या, या आम्ही पोहोचवतो. मध्ये सूर्योदय नाव जरी घेतलं तरी लोकांच्या क्लिक लगेच लक्षात येते का काय? नक्कीच. आता दैनिक सूर्योदय शक्यतो म्हणजे प्रत्येकाच्या घराघरात पोचलेला आहे. आणि दैनिक सूर्योदयाचं नाव घेतल्याबद्दल म्हणजे प्रशासकीय अधिकारीसुद्धा आता ह्या पत्रकारांना सुद्धा ते दखल घेत आहेत. त्याबद्दल आम्हाला खूप समाधान वाटतं. या ठिकाणी पहिला गेला तर हा 5वा वर्धापन दिन 16 जो आहे तो रायगडच्या कोकण आवृत्तीचा पार पडला आहे. मात्र आणखीन सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह अपडेट्स दाखवतो. आणखीन क्वालिटी आणि क्लिअरिटी, त्यासाठी युनिटचे खरेदीचा देखील नियोजन जे आहे ते गंगाधरजी नाना काळकोटे पाटील यांच्या माध्यमातून हा युनिट खरेदी केला जाणार आहे. त्यामुळं अधिक क्वालिटी आणि क्लिअरिटी जे आहे ते या पुढे कार्यकाळात आपल्या युजर्ससाठी आणि त्यांच्यासाठी खूप ही आनंदाची बाब म्हणावं लागेल. आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सूर्यज मीडिया, रायगड.